आज म्हटलं काही झालं तरी हे औषध पिऊनच बघायचं नेमकं काय होतंय ते बघायला. जगलो तर आईचा नाही तर साईचा. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 94व्या दिवसात. आणि जिम वरून येत असताना माझं तोंड कधी बंद नसतं, काय ना काहीतरी गाणं गुणगुणतच येत असतो मी. घरी आल्यावर आत्ती बोलले की हा केळीचा घड काढायचा आहे. मग सुरुवातीला तो घड काढला. सगळं आवरून झाल्यावर मी 10:30 वाजता गेलो कवट्याकडे, कारण आज मला औषध सोडायचं होतं आणि तेच औषध आणायला मी गेलेलो दुकानात. जे जे काही घ्यायचं होतं ते घेतलं, ते तुम्हाला पुढे दाखवतो आणि घरी यायला निघालो. घरी आल्यावर पहिल्यांदा ड्रमाने औषध घेतलं आणि मी गेलो पाण्याच्या कॉक जवळ. ड्रम मध्ये सुरुवातीला पाणी घेतलं आणि त्यात हे औषध सोडलं. हे औषध सोडतोय ते आहे 05234. ह्याचं काय काम असतं ते माझ्यापेक्षा गुगल तुम्हाला चांगलं सांगेल. त्यात हे टाटा बहार नावाचं औषध ऍड करायचं होतं, तेही केलं. तो हे ऐसा काला पानी होता है ढवलने का, असं गडगडीत ढवलने का और फिर पंप में वतने का, पंप भरोस तोपर्यंत वतने का, खाली हुआ तो फिर वतने का, जब तक औषध संपता नहीं तब तक वतते ही रहने का, औषध संपने का बाद ड्रम लेके घर आने का. दुपारी जेवायला भेंडीची भाजी, भाकरी आणि पालेभाजी होती. परत दुपारी आत्यानं मला वॉचमनच्या ड्युटीवर लावलं. तर मित्रांनो, मला आत्ता कडप्याचं औषध मारायचं आहे. 4:30 झालेत. एक अर्धा तासात मारून रिकामा होतो. औषध डायरेक्टच तयार करायचं होतं, त्यासाठी मी डायरेक्ट पंपातच पाणी ओतलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठल्याच गोष्टीत मापात पाप करत नाही, त्यामुळे सगळं ॲक्युरेट आपलं असतं. आणि जो हा औषध पितानाचा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय ना, तो फक्त नावापुरते आहे. मी काय औषध पिलो नाही. पिऊन मेलो असतो तर आज व्हिडिओ कसा बघितला असता ना तुम्ही. त्यानंतर लगेच औषधही मारून घेतलं. बघता बघता सगळं तासाभरात आवरलं आणि उद्या परत हरभऱ्यावर मला औषध मारायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या वाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढं करा. भेटूया उद्याच एका अशा सुंदर व्हिडिओत. धन्यवाद.